करेल. भाऊ नाही त्यांना बोलू का? अरे निलेश पाटीलला बोलू. चला अंपायर साठी निलेश दादा पाटील आपण या आणि त्याचबरोबर मुकेश म्हात्रे. चला ऑनफिल्ड अंपायर. चला पंचांसाठी खास करून मागणी होती. चला मुकेश म्हात्रे आणि निलेश पाटील. बॉलिंग दिली ना नाही बॉलिंग ट्रॅक वरती नितीन सुतार आणि स्ट्राईक एंडला जयेश तांडेल दोन्ही बॅटर आणि सामने 3 षटकांचे आहे याची दक्षता घ्या. पहिलाच बॉल बीट झालाय. चांगला बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. नो बॉलची सांगता होती. नाही दिन चेक करे काय ऑनलाईन नाही दिन माझ्यावर. ऑनलाईन नाही दिन माझ्यावर. चांगला फटका खेळला आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. गॅप मधून कव्हरच्या डोक्यावरून जयेश तांडेलच्या बाट मधून धमाका आलाय. धाबा मिळताय 4 आणि जयेशने केलाय बार. अप्रतिम फटका खेळलाय. 4 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 धावा. इथे देखील चांगला बॉल आहे. बॉल झालाय डिक्लेअर झोन मध्ये गोशानकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 6. सहा धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या सुरू असताना इथे चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 7 धावा धावफलकावरती. चांगला बॉल आहे. चांगल्या बॉलची पिचिंग होते. भन्नाट वेग धारण केलाय. कमबॅक केलाय. प्रचंड वेग धारण होतोय. चांगल्या बॉलची पिचिंग होती. इथे देखील फटका चांगला आहे. मिळेल सिंगल. सिंगल बरोबर 8 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल 8 धावा धावफलकावरती आहे. अखेरचा बॉल सध्या शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. इथे देखील फटका चांगला आहे. याही वेळेला मिळते सिंगल. सिंगल बरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 9 धावा धावफलकावरती आहे. गौरव दादा बोलू का आता झाले ना पहिली ओव्हर टॉस साठी. माईक बंद कर ना. इथे पहा सिंगल विदिंग. सिंगल बरोबर 9 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या सुरू असताना विजय खडसे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. 9 धावा धावफलकावरती आहे. सिंगल घेण्याचा मांडण्यासाठी सिंगल कंप्लीट होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होती. 10 धावा धावफलकावरती असताना पहिलाच बॉल दुसरा बॉल बाईच आहे ना मंडी आली पहिली पक्षाला बाईच. 11 झालेले आहेत. माफ करा 11 धावा धावफलकावरती आणि बॉल झालाय.
अरे आता डॉट आहे ना बाबा. 3 बॉलचा खेळ संपला. मला कन्फ्युज केलं शांत्या. त्याचबरोबर सन्माननीय किरण सुतार हे इथे उपस्थित आहे आणि आम्ही त्यांचंही स्वागत करतोय. अरे विनय तू म्यूट लिहितो भाई, माझी चुकी झाली तू बघ ना, तुम्हाला तू सांग. अकरा धावा अव्वल कावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगती पथावर असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. यस माफ करा, 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगला बॉल आहे, पायाचा वेध घेणारा. डेलीची सांगता होती रन मिळणार नाही. आता 4 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा अव्वल कावरती आहे. चांगला बॉल आहे, आणखी एक भन्नाट वेग धारण केलाय. याही वेळेला रन मिळणार नाही. 5 बॉलचा खेळ संपलाय. 11 धावा. शेवटचा बॉल सध्या सुरू आहे. शेवटचा बॉल आणि अखेरच्या बॉलला प्लेड ऑन. दांडीगुल अप्रतिम गोलंदाजी, तेज तर्रार, वेगवान बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. यस विजय खडसेची एक ओळख आहे मित्रांनो. ऍज अ कोच म्हणून ते खूप चांगलं शिकवण्याचं काम ते करतात आणि आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज नवी मुंबई पटलावरती आपली वेगळी छाप त्याने सोडलाय. अजय भोईर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिलाच बॉल 9+1 2 धावा मिळत आहे. अक्षय भोईर ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 13 धावा धवल कावरती असताना 13 धावा अव्वल कावरती अक्षय भोईर ओव्हर नंबर 3 मध्ये आपण सध्या पाहत आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल. विकेट किपरचा वेध घेतलाय. रन मिळणार नाही. 13 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा अव्वल कावरती आहे. ओव्हर नंबर 3 सुरू असताना फटका चांगला खेळ आहे, परंतु विकेटचं पतन. षटकार, फलंदाज बाद. नवीन बॅटर आलाय. आल्याला डान्सिंग डाऊन द विकेट घेण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. 3 बॉलचा खेळ ते संपलाय. 13 धावा अव्वल कावरती आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डावामध्ये. इथून जो संघ जिंकेल, बोलू का, 3 बॉलचा खेळ ते संपलाय. चांगला बॉल आणि आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. 2 बॉल बाकी. 4 बॉलचा खेळ संपलाय. 13 धावा अव्वल कावरती असताना नवीन फलंदाज मॅक आलाय, टीमचा कॅप्टन. इथे आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रन मिळणार नाही. शेवटचा बॉल. 13 धावा. फक्त 2 धावा या ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. पहिल्याच बॉल वरती त्याच्यानंतर अजय भोईरनं एकही रन खर्च केला नाही आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय आणि आणखीन एक विकेट. फक्त 2 धावाचा स्पेल अक्षय भोईरचं. 13 धावा आणि 14 धावांचा पहाटला करायचा आहे. 18 बॉल आणि 14 धावांचा पहाटला किती तुम्हाला करायचा आहे. अरे माझं तोच होतं रे. चला 18 बॉल मध्ये 14 धावांचा पाठलाग तुम्हाला इथे करायचा आहे. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 14 धावांचा पाठलाग तुम्हाला इथे करायचा आहे.
18 बॉल मध्ये 14 धावा. पहिलाच बॉल दिशा खराब आहे. व्हाईट बॉलची सांगता होती, पुन्हा टाकावा लागेल. 18 बॉल मध्ये 13 धावांची इनिंग. अरे शर्ट रे बारी टी शर्ट बोलतोय. ऑन ड्राईव्ह गेलाय, फिल्डिंग चांगली होती, रन मिळणार नाही. डॉट बॉलची यावेळेला सांगता होती. 14 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. 14 धावा इथे बनवायच्या आहेत. इथे शेटे सध्या स्ट्राईक इनला आपण पाहताय. चांगली बॅटिंग बॉक्स क्रिकेटमध्ये याही खेळाडूने केलाय. फटका चांगला खेचलाय, बॉल सीमा पार, धावा मिळताय 4 आणि इथे शेट्टीने केलाय बार. इच्छापूर्ती बॉक्स प्रीमियर लीग झाली होती. त्या बॉक्स प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचं किताब जिंकणारा हा खेळाडू, पहिलीच मालिका झाली आणि त्या मालिकेचा वीर हा खेळाडू झालाय. इथे शेटे वन ऑफ द बेस्ट बॅटर. अप्रतिम फटका या खेळाडूने खेळलाय. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाती. यावेळेला फटका चांगला खेळलाय, परफेक्ट मॉडेल ऑफ द बॅट, बॉल सीमा पार, धावा मिळताय 4 आणि धावसंख्या 10. 4 धावेची आवश्यकता आहे. इथे शेट्टी अक्षरशः बरसलाय. यावेळेला चांगला बॉल आहे, रन मिळणार नाही. 4 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. जिंकेल तो गावदे दी सांगितलं. पहिल्यापासून ठरवलंय का तसं? ग्रुप तो येणार आहे. इथून जो जिंकेल गावदेवी वाशिगाव बी, इथून जो जिंकेल गावदेवी वाशिगाव बी या टीमच्या बरोबर खेळेल. इथे पहा, रन मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता होती. ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि 10 धावा धावफलकावरती आहे. आता 4 धावा करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 4 धावा. इथून जो संघ विजेता होणार, गावदेवी वाशिगाव बी, याच्यानंतर एक बलाढ्यवान सामना आपण पाहतोय. तीन धावाची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल. चला, 2 धावाची आवश्यकता. टीमची धावसंख्या 12. आता जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 2 धावा. राजाबाई, तुमचंही स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 12 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला फास्ट खेळा. चला जयेश दादा, थोडं फास्ट खेळा. 12 बॉल मध्ये 2 धावा करायच्या आहेत. इथे पहा, सलगचा 3रा वाईट. आणखीन एक व्हाईट बॉल. 3 लगातारचे वाईट. आता 12 मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे आणि सामना जिंकलाय गावदेवी वाशिगाव ए टीमने. इथून होणार गावदेवी वाशिगाव ए आणि गावदेवी वाशिगाव बी या टीमच्या दरम्यान आमने सामने. गावदेवी वाशिगाव ए आणि गावदेवी वाशिगाव बी. क्वार्टर फायनल दोन्ही सामने क्वार्टर फायनलचे सामने खेळत आहे. फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते,